नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला बनवायचा आहे कांदा लसूण मसाला, वर्षभर टिकणारा. आणि त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला पाहायचं आहे. कांदा वाळवून घ्यायचा आहे, असं ताटभर घेतलेला आहे. कांदा कसा वाळवायचा, कापून घ्यायचा आणि सुती कपड्यावरती वाळायला घालायचा. कांदा वाळवायचा असला तर कडक ऊन पाहिजे मैत्रिणींनो, नाहीतर त्याचा थोडा वास येतो. कडक उन्हामध्ये पांढरा शुभ्र असा कांदा वाळला जातो. आता त्यापासून बनवायचा आहे आपल्याला वर्षभर टिकणारा कांदा लसूण मसाला. व्हिडिओ संपूर्ण पहा. अगदी चव अप्रतिम असलेला कांदा लसूण मसाला. त्यासाठी काय लागणार आहे, कांदा वाळवून घेतलेला ताडभर आहे आणि छान वाळवल्यामुळे त्याचा वास वगैरे अजिबात येत नाही. खोबऱ्याच्या 2 वाट्या किसून घेतलेल्या आहेत, सुक्कं खोबरं. लसूण घेतलेला आहे, मीठ घेतलेलं आहे, तीळ आणि लवंगी मिरची. हे आहेत धणे, बेडगी मिरची. तुम्ही काश्मीरी मिरचीसुद्धा घेऊ शकता. आता आपल्याला काही गरम मसाले घ्यायचे आहेत, खडे मसाले. मिरी, तेजपत्ता पण घालू शकता, लवंगा आहे, मोठी वेलची, त्रिफळा, दालचिनी, चक्रफूल, जावित्री, जिरं आणि बडीशेप आणि नाकेश्वरसुद्धा आहे. हे सगळे गरम मसाले खडे आपल्याला भाजून घ्यायचे आहे. त्यासाठी लोखंडी पॅन ठेवायचा आहे आणि छान पहिले धणे भाजून घ्यायचे आहे. आपल्याला तेल घालायचं नाही आहे, सुक्कंच भाजून घ्यायचं आहे. गरम मसाला आणि धणे छान खरपूस भाजून घेतल्यानंतर त्याचा स्वाद अप्रतिम येतो. तुम्ही भाजीला हा मसाला घातला 1 चमचाभर तर दुसरं काही घालायची गरजही लागणार नाही. असा मसाला होतो आपला कांदा लसूण मसाला. आता धणे भाजून झाल्यानंतर थोडे त्याच्यामध्ये जिरं आणि बडीशेप घालून घ्यायची आहे आणि तीसुद्धा आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायची आहे. खरपूस भाजल्यानंतर काढून घ्यायचं आणि जो आपण गरम मसाला घेतलेला आहे खडा, तो सुद्धा भाजून घ्यायचा आहे. थोडासा भाजून घातल्यानंतर आपल्याला जावित्री घालायची आहे, कारण जावित्री पटकन भाजली जाते, नरम असते एकदम मैत्रिणींनो. आता हा खडा मसाला भाजून घेतल्यानंतर खरपूस तो सुद्धा आपल्याला वेगळा काढून घ्यायचा आहे धण्यामध्ये. आता सफेद तीळ आहे 1 वाटीभर, खरपूस भाजायचे आहेत. सगळे आपण जे पदार्थ घेतलेले आहे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. भाजून घेतल्यानंतर छान वर्षभर मसाला टिकतो आणि त्याचा कलरही आणि स्वादही भारी येतो. आता तिळही भाजून झालेले आहेत. आता घालू खोबरं. आपण हे सगळे भाजलेलं, अजिबात तेल वापरलं नाही, कोरडं भाजून घेतलेलं आहे. खरपूस भाजायचं आहे व्यवस्थित खोबरं, पण सुकं खोबरं आहे. खोबरं भाजून झाल्यानंतर आपल्याला अजून काही आपले मसाले आहेत, म्हणजे मिरची, ती भाजायची आहे. हे पहा, खोबऱ्याचा कलर बदललेला आहे, याचा अर्थ आपला खोबरं खरपूस भाजून झालेलं आहे. ते सुद्धा काढून घेऊ आणि पॅनमध्ये आपल्याला मिरची भाजून घ्यायची आहे. मिरची आपण अशीच भाजायची नाही, मिरचीला आपण तेल घालायचं आहे, कारण मिरची आहे ती ठसकावते आणि आपल्याला घरच्या घरी करायची आहे
डंकिनला न्यायचा नाही. त्याच्यामुळे 2-3 चमचे असे तेल घालून खरपूस भाजून घ्यायचं आहे. आता मिरची ही भाजून झाली का तीसुद्धा आपण काढून घेऊ आणि बेडकी मिरची भाजायची आहे. दोन्ही मिरच्या छान कुरकुरीत भाजायच्या, म्हणजे मिक्सरमध्ये बारीक वाटल्या जातात. आता बेडगी मिरची घातलेली आहे आणि त्याच्यातसुद्धा आपल्याला तेल घालायचं आहे. मैत्रिणींनो, लोखंडाच्या पॅनमध्ये भाजत जा, म्हणजे भाजलंही चांगलं जातं आणि खाली करपतही नाही. खरपूस भाजून घ्यायचं आहे पहा व्यवस्थित. आता मिरच्याही भाजून झालेल्या आहेत दोन्हीही. आणि मैत्रिणींनो, जे तुम्ही भाजून घ्याल ते थोडं वेगवेगळं ठेवा, कारण आपल्याला मिक्सरमध्ये वेगवेगळंच बारीक करायचं आहे. एकत्र केलं तर पटकन बारीक होणार नाही. आता ही मिरचीसुद्धा आपली भाजून झालेली आहे. आता राहिला आहे आपला कांदा, लसूण. लसणालासुद्धा छान परतून घ्यायचं आहे. लसणाच्या पाकळ्यांमधला आपण जो साल काढतो ती जास्त काढली नाही तरीही चालेल. सालीसकट तुम्ही लसूण घालू शकता. सालीसकट जर लसूण घातला तर खरपूस भाजलाही जातो आणि त्याचा स्वादही भारी येतो. आता तेल आपल्याला जास्त घालायचं आहे थोडं, म्हणजे आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे. कांदा अगदी कुरकुरीत आहे मैत्रिणींनो, कडक उन्हात वाळवलेला, त्यामुळे भाजायला वेळ लागत नाही. असा थोडा थोडा घेऊन भाजायचा आहे, म्हणजे आपल्याला तेल जास्त लागत नाही. एकदम भाजला तर व्यवस्थित भाजला जात नाही, म्हणून थोडा थोडा भाजायचा आहे, म्हणजे कुरकुरीत होतो. कलर बदललेला आहे पहा. आपला कांदा झालेला आहे आता तळून व्यवस्थित. तेल निथळून काढून घ्यायचं आहे. असंच आपला कांदा सगळा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे तळून तेलामध्ये व्यवस्थित. आणि कांदा, खोबरं, लसूण सगळं व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर मसाला वर्षभर काय 2 वर्षसुद्धा टिकणार. आता कांदाही आपला झालेला आहे भाजून सगळा पहा, कुरकुरीत असा. वाटायलाही सोपा जातो आणि जास्त तुम्ही तेलामध्ये जर तळला तो थोडा चिवट होतो. आता कढीपत्ताही मी घेतलेला आहे भरपूर मसाल्यामध्ये, तो सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. त्याला थोडं भाजल्यानंतर आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. कढीपत्तासुद्धा आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी असतो मैत्रिणींनो, आणि मसाल्यामध्ये त्याचीही चव भारीच येते. आता थोडं कुरकुरीत झाल्यानंतर वरून तेल घालायचं आहे आणि परत एकदा हलवायचं आहे. आता आपण जे खडा मसाला, गरम मसाला आणि धणे हे एकत्र बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरला. मिक्सरला वाटल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक भांडं घ्यायचं आहे मोठं, त्यावर चाळण ठेवायची आहे आणि सगळ्या वस्ती तुम्हाला चाळून घ्यायच्या आहे. आता मी हे गरम मसाला आणि धणे वाटून घेतलेलं आहे, ते छान असं बारीक आपण चाळून घेऊ, म्हणजे खाली बारीक पडेल. वरती जो काही कोंडा राहिलेला म्हणजे जाडसर ते वरतीच राहील. हे पहा, आता हे सुद्धा आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आता आपण मिरच्या वाटून घेऊ मैत्रिणींनो.
दोन्ही एकत्र वाटल्या तरी चालेल. आता मिरची झालेली आहे वाटून, तीसुद्धा चाळणीली गाळून घ्यायची, म्हणजे वरती त्याचा जाडसर कोंडा राहिलेला असेल तो वरच राहील आणि परत आपण वाटून घ्यावं. आता हात लावू नका मिरचीला. जर तुमच्या हाताची आग होत असली तर असंच चमच्याने किंवा कालीवित्याने हलवून चाळणीतून गाळून घ्या. आता मिरची पावडर गाळून झाल्यानंतर ते सगळं एकत्र करायचं आहे. गरम मसाला आणि धणे, मिरची छान एकत्र केल्यानंतर आपण आता खोबरं, कांदा, तीळ, लसूण हे बारीक करून घेणार आहोत. ते बारीक झाल्यानंतर पहा असं दिसतं. ह्याचा गोडा मसालासुद्धा तुम्ही करू शकता. असं सगळं भाजून गोडा मसालासुद्धा सुंदर होतो याचा. आता हे खरपूस भाजून वाटून घेतलेलं आहे बारीक करून. आता हे सगळं आपल्याला आपली मिरची आणि गरम मसाला, धणे त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. वाटायला मीठही घातलेलं आहे मिरचीला, जेवढं तुम्हाला दाखवलं वाटीत तेवढं. आता ह्यामध्ये आपल्याला सगळं खोबरं, तीळ, लसूण, कांदा हे वाटून घेतलेलं घालून घ्यायचं आहे आणि छान एकजीव होस्तपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं आहे. कारण आपल्याला हाताने करायचं नाही. मिरची पावडर आहे त्यामुळे कलथ्याने करा, नाहीतर तुमच्या हाताची आगही होऊ शकते. आणि मी एक ट्रिकसुद्धा तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्हाला हलवताना थोडंसं गठ्ठे जर राहिले तर ते कसे करायचं आहे. झालेलं आहे पहा मिक्स करून, पण थोडेसे गठ्ठे राहिलेले आहेत पहा. त्याच्यामध्ये आपण खोबरं, लसूण घेतलेलं त्याचं. आता आपल्याला ह्याच्यामध्ये हाताचा वापर करावा लागणार, पण हाताला आग होऊ नये म्हणून काय करायचं आहे ते तुम्हाला सांगणार आहे. आपल्याला हे पहा छान सुंदर एकत्र झालेलं आहे. पहा, तुम्हाला आवडलं तर रंजना किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. छान असा कांदा लसूण मसाला आपला तयार झालेला आहे. बरणीत भरून ठेवा, पॅकबंद, हवाबंद आणि वर्षभर टिकणारा. आता आपल्याला काय करायचं आहे, एक प्लॅस्टिकची पिशवी घ्यायची आहे, हातात घालायची आणि त्याने आपल्याला मसाला एकजीव करायचा आहे. कारण तुम्ही कितीही हाताने हलवला तर तो एकजीव होतच नाही. म्हणून आपल्याला हातामध्ये प्लॅस्टिकची पिशवी घाला आणि छान आपला सगळीकडून एकत्र करून घ्या आपला मसाला. इतका सुगंध भारी सुटला आहे का खरंच आपली भाजी नक्कीच चांगली होईल. अशा घरच्या घरी कांदा लसूण मसाला करून पहा. कारण बाहेरचा बाजारातला कांदा लसूण मसाला कलर वापरतात, पण आपला हा शुद्ध आपण सगळे मसाले व्यवस्थित भाजून वगैरे घेतलेले आहेत. आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय बाय.